नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। मुस्लिम धर्मियांच्या आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने शासन प्रशासनाने प्राप्त मार्गदर्शक सूचना तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय शांतता समिती बैठका घेण्यात येत आहेत। शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे यासाठी जनतेला आवाहन करण्यात येत आहे। बकरी ईद सणाचे पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे। महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सन 1995 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये राज्यात गाय, वळू व बैलाची कत्तल करण्यास मनाई आहे। जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस दलातर्फे कडक कारवाई करण्यात येत आहे। बकरी ईद हा सण साजरा करताना प्राणी संरक्षण कायद्यामधील तरतुदी तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा अंतर्गत असलेल्या तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन जनतेस करण्यात येत आहे। मुस्लिम बकरी ईदच्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये गोवंशाची कुठेही कत्तल होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे। या नाकाबंदीच्या अंतर्गत आतापर्यंत 57 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 81 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 263 प्राण्यांना आतापर्यंत मुक्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। ते साधारणतः किंमत त्याची 59,21,000 एवढी आहे आणि साधारणतः 1,20,00,000चा संपूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। या संपूर्ण मोहिमेअंतर्गत मालेगाव आणि संपूर्ण जिल्हा याचे आंतरराज्य बॉर्डर जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी लावण्यात आली आहे। आणि ही फक्त तात्पुरती नसून ही नाकाबंदी जरी सणापुरती असेल तरी सुद्धा वर्षभर गोवंशाची कत्तल होणार नाही या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस दल हे निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे।